तर जय शिवराय मित्रांनो, आज वर्षाचा पहिला दिवस आहे. ट्रिप काढणार आहोत पारटशिंगेला. जिल्ह्यात काटोल तालुक्यामध्ये खूप मोठे मंदिर आहे. आज तिथे आपण पहिला दिवस साजरा करणार वर्षाचा आणि प्रार्थना करणार की हे वर्ष 2026 तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी चांगलं जावं हीच अपेक्षा करतो आणि माझ्यासोबत नक्की जुडून राहा. तर चला तर मग छोट्याशा ट्रिपवरती निघूया. शेवटपर्यंत नक्की बघा माझा व्हिडिओ. छोटीशी रोड ट्रिप आहे आणि खूपच सुंदर होणार आहे. आपली गाडी सजून तयार आहे. पारटशिंगेला आईचे दर्शन घेऊ आणि नवीन वर्षाच्या तिला शुभेच्छा देऊ आणि आपल्यासाठी आशीर्वाद घेऊ. नवीन वर्ष 2026 सगळ्यांसाठी चांगले जाओ, भरभराटीचे जाओ. आईसाठी प्रसाद नैवेद्य तयार आहे.
मस्त हायवेवरचा व्ह्यू दिसते. नाश्ता काय मस्त रोडवरचा व्ह्यू दिसतो. आता आपण पोहोचलेलो आहोत काटोलपाशी. काटोलचा कॉर्नर रोड आहे हा. इकडनं हा सिटीतून येतो रोड काटोलकडून. हा बायपास आहे, नागपूरकडून येणारा रोड या रोडवरती अटॅच होते. आणि हा आहे वरुड रोड. तुम्ही जर काटोल, कारंजा आणि नागपूरहून येत असाल तर तुम्हाला या रोडनी यावं लागेल. हा जो रोड जात आहे सरळ, हा वरुड रोड जात आहे. या वरुड रोडवरती इथूनच काही अंतरावरती 10 वरतीचं मातेचं मंदिर आहे. तर आता आपण एकदम जवळ पोहोचलेलो आहोत. 66 किलोमीटर म्हणजे आपल्या घरापासूनचे जे अंतर आहे ते 8 किलोमीटरच्या जवळपास झालेले आहे. चला मग पुढचा प्रवास सुरू करू. अख्खाच गर्दी भरून आहे आज. दोन वर्षासाठी असे लोक जमा झाले की नाही है ना. पण आम्हाला देवदर्शन खूप आवडते. ले बसती परत आलो आपण तिथं वापस. पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा मारून एका ठिकाणी वापस आलो. समाधी स्थळाच्या भोवताल इतके सुंदर झाडं लावले आणि इतकी सुंदर बैठक व्यवस्था केलेली आहे की तुम्ही विश्वास करू शकत नाही. लहान पोरासाठी मस्त खेळाची व्यवस्था आहे. मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती इतका सुंदर रोड बनवलेला आहे ना, काय सांगू.
तू कुठे आली? सुंदर आज 1 तारीख आहे ना, पहिला दिवस जनवरी महिना. VIP लाईन दर्शन, आपल्यासाठी स्पेशल VIP लाईन दर्शन. बाकीचे सगळे जवळून जाईल, आपण VIP लाईन घेऊ. झाली खतम आमची VIP लाईन खतम. आईला कुत्र्यांची आवड खूप होती. मी जर प्रसाद दिला तर चुपचाप घेते, नाही तर चालले जाते. तुम्हाला तर विश्वास नाही होता मला इतक्या लवकर दर्शन झालं. इतकी सारी लाईन होती बघा तुम्ही. एवढ्या मोठ्या लाईनमधून फक्त 3 मिनिटात दर्शन झालं. पण माझा नेहमीचा अनुभव आहे, मी कधी येतो दर्शनाला तुम्हाला गर्दीतून आई बोलावते, कितीही वेळ लागो असं काही नाही. तेव्हा मला कधी वापस जावं लागलं. भर कोरोनाचा पिरियड होता, त्या पिरियडमध्ये मंदिरातून मारू पोलिसांनी लोक हाकलले होते. पण मला बरोबर आईने रस्ता दाखवला आणि दर्शनाची मंदिरात आतमध्ये येऊन मी दर्शन करून वापस गेलो होतो. मी इतक्या दुरून आलो, 70-80 किलोमीटर. मला वाटलं वापस जावं लागेल, आता मंदिराकडे बंद होते नवरात्रीच्या पिरियडमध्ये. पण मला आतमध्ये येऊन दर्शन होऊन मी शांतते तिथे 1 तास बसलो. कसं झालं हे आईला पण माहीत आहे. एक्सपिरियन्स आहे माझा. मुळात आमचा प्लॅन नव्हता, पण आता आम्ही एक्स्ट्रा प्लॅन बनवत आहे. आता आमच्याकडे वेळ पण आहे. आता आम्ही जेवण करणार मस्त ग्राउंडमध्ये बसून, आणि इथून काहीच अंतरावरती आहे, थोडं 40-45 किलोमीटर आदर्शाचे गणपती आहे. एकदम सुंदर आहे. मला मागच्या वेळेस गेलो दर्शन मिळालं नव्हतं, खूप गर्दी होती त्यामुळे. आज आपण ट्राय करून बघू, इथपर्यंत जाऊ, बघूया तिथं दर्शन होते का. आईचं दर्शन तर झालं, मन सोपतं. बघूया गणपतीचं दर्शन मिळते का. गेट आहे, बघता क्षणी मंत्रमुग्ध होऊन जाते माणूस. अभिषेक कुंड, इथे आहे गणेशजीचे सुंदर मूर्ती. जस्ट मंदिर आणि मंदिराच्या परिसराच्या जस्ट बाजूला तुम्हाला दिसतं किती सुंदर असं गार्डन. तुम्ही या गार्डनमध्ये बसून जेवण पण करू शकता. यज्ञकुंड घेतल्याशिवाय तुम्ही कुठं जाऊच नका. शांत वातावरण. निवांत वाटते ना. महाप्रसादालय समोर महाप्रसादाची व्यवस्था पण आहे. तुम्ही महाप्रसाद पण घेऊ शकता. पैसा नाही, मला तूच पाहिजे. मी नाही म्हणत, असा आमचा पेपर म्हणते. मजा घेऊ शकतो आपण इथं बसून.
है ना. सोबत आणलाय महाप्रसाद असला तरी परी गेली आम्ही भात आमचा आणायला. टिफिनच जेवतो कुठेही गेलो तरी. आज गणा गर्दी. आज तर 1 तारीख असल्याच्यानं साऱ्याले आईचंच दर्शन घ्यायचं आहे आज. तर असं आहे मग पारटशिंग्याचं मंदिर. आईच्या दर्शनाला तुम्ही पण एक दिवस प्लॅन करा. कधी येत आहे कमेंट करून नक्की सांगा. आज तर अशी गर्दी आहे चिकार. मग साऱ्या नवीन वर्ष याच वर्षी निघाला का काय माहिती. दर्शनाकडे जाण्याचा मेन मार्ग त्र्यंबकेश्वर मंदिर. पायऱ्या उतरून खाली. पुरातन मंदिरातील असलेल्या मूर्त्या. किती मोठं जात आहे ते. आतापेक्षाही मोठं होतं. लोक कचरा करून ठेवले. तर या तुटलेल्या मूर्त्यांबद्दल एका जणांनी सांगितलं की जुन्या मंदिराच्या रिनोव्हेशनमध्ये तुटलेल्या ज्या मूर्त्या होत्या त्या रिन्यू करून परत लावण्यात येईल. इथं मस्त इथं उभी राहायचं. आज झालं बा गणपती महाराजचं दर्शन. मागच्या वेळेस झालं होतं तर एवढीच गर्दी होती, आम्ही गर्दी बघूनच वापस गेलो होतो. तर यावेळेस केल्याशिवाय जातच नाही ठरवलं होतं. फक्त कोणी हालतीत जाऊन या प्रकारे अतिशय सुंदर प्रकारे दोन्हीही ठिकाणचे दर्शन आपल्याला सापडले आहे. इकडे मागं तुम्हाला दिसू शकते, मागं दिसू शकते तुम्हाला मागच्या साईडला मंदिर आहे. झालं आता आम्ही निघालो आहे रोडनी. बस आता इथून सरळ नागपूर रोड पकडायचा. नागपूर अमरावती नॅशनल हायवे NH6 आणि एखादा 100 किलोमीटरचा परत एक लंबा रूट कवर करून आपल्याला घरी पोचावं लागेल. 120 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे आपले दोन्ही दर्शनमध्ये. अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉग. आणि आमचं फिरण्याचं जे टार्गेट होतं ते आता इथून सुरू झालेलं आहे. देवाला प्रार्थना करतो की नवीन वर्ष चांगलं जावं, तुमचं पण चांगलं जावं. दोन्ही देवांना पण मी प्रार्थना केली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी भरपूर सारे असे प्लॅन आहेत फिरायचे. हार्दिक शुभेच्छा. पहिला ब्लॉग कसा वाटला या नवीन वर्षातला मला कमेंट करून नक्की सांगा.
चला भेटूया, बाय. आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. आता बघा 247 किलोमीटर 47.2 किलोमीटरचा रन झालेला आहे आपला. रोडनी ब्लॉग बनवायचा मतलब नव्हता, कारण की अंधार पडला. आता अंधारात ब्लॉग काही बनवायचा नव्हता. आपण मागच्या मंदिरातून जिथून निघालो, जवळपास मी 5 वाजता निघालो. आता 7 वाजले. 2 तासात घरी पोचलो आम्ही. 2 तासामध्ये 120 किलोमीटर कवर केले. तर घरी पोचलेलो. आता आपला ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे. चला भेटूया, बाय.